खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि कृषी निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी अमरावती जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. धडक मोहीम राबवून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 10 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून त्रुटी आढळलेल्या इतर 6 केंद्रांना प्रशासनाने कडक ताकीद दिली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली आहे. खरीप हंगामात बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री होऊ नये, तसेच शेतकऱ्यांकडून छापील किमतीपेक्षा जास्त दराने वसुली केली जाऊ नये यासाठी जिल्ह्यात भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. एप्रिल 2026 अखेरपर्यंत जिल्ह्यातील 100% कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट विभागानं ठेवलं आहे. ज्या केंद्रांच्या ई-पॉस मशीनवरील खतांचा साठा आणि दुकानातील प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठी तफावत आढळून आली, अशा 17 विक्रेत्यांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीअंती दोषी आढळलेल्या 10 विक्रेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये प्रामुख्याने साठ्यात तफावत असणं, अवाजवी दराने विक्री करणं, पक्के बिल न देणे, अधिकृत बियाणांची साठवणूक करणे आणि बंदी असलेल्या एसटीबीटी कापूस बियाणांची विक्री करणे यांसारख्या गंभीर बाबी कारणीभूत ठरल्या आहेत. कृषी विभागाने शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. बियाणे किंवा खते खरेदी करताना केवळ अधिकृत परवाना धारकांकडूनच खरेदी करावी आणि त्याचे पक्के बिल आवर्जून घ्यावे. जर कोणत्याही केंद्रावर खतासोबत इतर अनावश्यक उत्पादने लिंकिंग घेण्याची सक्ती केली जात असेल किंवा अवाजवी दर आकारले जात असतील तर शेतकऱ्यांनी 8080536602 या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केलं आहे. की अवैध मार्गाने येणारं किंवा अनधिकृत जेही कोणतं बियाणं असेल, नुसतं HTBT म्हणूनच नाही, ते इतरही कोणतं बियाणं असेल तर त्यांनी खरेदी करण्यापूर्वी ते अधिकृत विक्री केंद्रातूनच खरेदी करावं. विना पावती कोणतंही बियाणं खरेदी करू नये. ज्या पाकिटावर किंवा गोणीवर कंपनीचं नाव, वाहनाचं नाव, उत्पादकाचं नाव आणि त्याचा संपूर्ण पत्ता हे सर्व डिटेल असल्याशिवाय शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे अवैध मार्गाने असो किंवा इतरत्र अशा प्रकारचं बियाणं खरेदी करू नये, असं आवाहन आम्ही वरच्यावर करतो. यावर्षी सुद्धा अशा प्रकारे पहिली कारवाई हंगामातली झालेली आहे. जे HTBT बियाणं आलं होतं गुजरातमधून, धुळेवरून, त्याच्यावर FIR झालेली आहे आणि पुढील कारवाई आता पोलीस करत आहेत. सध्या एल निनोच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना आम्ही तालुका स्तरावर, ग्राम पातळीवर आता आपल्याला काय काय उपाययोजना करणं अपेक्षित आहे याच्याला आम्हाला शासनाकडून सुद्धा निर्देश आलेले आहेत. आणि सद्यस्थितीत तरी जून आणि जुलैमध्ये पावसाचं प्रमाण हे सर्वसाधारण असं सांगितलं आहे. त्यामुळं सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या कालावधीमध्ये एल निनोचा परिणाम जाणवण्याची सध्या हवामान विभागानं शक्यता वर्तवली आहे, शंका वर्तवली आहे. तर त्या कालावधीमध्ये पिकं कोणत्या परिस्थितीत राहतील त्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. पीक BBFवर पेरणी ही निश्चितच फायदेशीरच आहे. आपण हे गेल्या कित्येक याच्यापासून शेतकऱ्यांना याच्यात मार्गदर्शन करतो आणि शेतकरी सुद्धा आता याच्यामध्ये शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे. गेल्या वर्षी काही ठिकाणी BBFवर पेरणी आहे, काही ठिकाणी लोक BBF नाही पण मग बेड मेकरच्या सहाय्यानं सरी पाडून बेडवर सुद्धा पेरणी करतात. तर त्याचा निश्चितच ह्या अशा परिस्थितीमध्ये फायदा होतो. इव्हन BBFवर असेल किंवा बेडवर असेल, ज्या वेळेला जास्त पाऊस होतो त्यावेळेला जास्त पाऊस हा सरीमधून वाहून जातो आणि ज्यावेळेस कमी पाऊस होतो त्यावेळेला जे ओलावा आहे तो जमिनीमध्ये मुळाशी तग धरून त्याचा सुद्धा एक प्रकारे पिकांना फायदाच होतो. तर निश्चित BBF किंवा रुंद सरी वरंबा ही पद्धत निश्चितच शेतकऱ्यासाठी खूप फायदेशीर.